आमचे कमिटी मेंबर आयोजक आपण स्टेजच्या दिशेने यायचंय. कमिटी मेंबर्स आयोजक सर्व आयोजकांनी स्टेजच्या जवळ या. सूरज यायचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॉलिंग अटॅक, 2 विकेट घेतले, एकच धाव दिली. भाताणे गावचे पोलीस पाटील संदीपजी पाटील साहेबांना विनंती केली आपण मॅन ऑफ द मॅचचा हा किताब द्यायचा आहे. सूरज यायचा आहे मॅन ऑफ द मॅच. टॉसबॉक्सच्या दिशेने आपण बोलतोय त्या ठिकाणी पाहू शकता सूरजला हा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. संदीपजी पाटील भाताणे गावचे पोलीस पाटील आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते सूरजला दिला जातोय हा मॅन ऑफ द मॅच चा किताब. 1 रन दिले, 2 विकेट घेतले आणि जबरदस्त बॉलिंग अटॅक राहिलाय. चला आपण पाहुण्यांचा मान आणि सन्मान करूया. या ठिकाणी उपस्थित आहेत भाताणे गावचे पोलीस पाटील संदीपजी पाटील साहेबांचे हेतूचे विशेष सन्मान करूया. हार्डलक रियान स्पोर्ट खैरीपाडा आपण या स्पर्धेत आल्याबद्दल आपला आभारी आहोत. हा विशेष सन्मान आपण पाहू शकता संदीपजी पाटील भाताणे गावचे पोलीस पाटील आहेत. या स्पर्धेकरता बहुमूल्य वेळ त्यांच्या वतीने दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. मायची उप देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि हा बुके देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. एकदा जोरदार टाळ्या भाताणे गावचे पोलीस पाटील संदीपजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेत आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपला आभारी आहोत. ग्रामपंचायत सदस्य भाताणे आदरणीय बबनजी नामकुडा साहेबांचा देखील आपण विशेष सन्मान करूया. बबन नामकुडा साहेबांचा आपण विशेष सन्मान करूया. आयोजकांच्या वतीने ही माईची उप देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. बबन नामकुडा आदरणीय बाळारामजी परेड माजी सरपंच भाताणे गावचे आणि त्यांना देखील विनंती केली की आपण पुढे यायचंय. आपला हा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. माजी सरपंच भाताणे गावचे बाळाराम परेड साहेबांचा यथोचित आपण विशेष सन्मान करतोय. माईची उप देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या बाळाराम परेड साहेबांकरता. थँक्यू.
शिलोन धोदडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान करूया. यायचा आपण पुढे. शिलोनजी धोदडे साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातंय. थँक्यू शिलोनजी धोदडे साहेब, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर दगडू धोदडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा करूया विशेष सन्मान. विनोद धोदडे कुठे असाल तर आपण संपर्क साधा. स्टेजवर यायची कृपा करावी. विनोद धोदडे, दगडू धोदडे साहेबांचा आपण हा विशेष सन्मान करतोय. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. थँक्यू दगडू धोदडे साहेब, खूप खूप धन्यवाद. एक ओव्हर 7 धावा मॅचच्या दिशेने जातोय. मॅच नंबर 2 आपण बघतोय. जय मल्हार मडकेपाडा टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जगदंबा स्पोर्ट्स शिवणसाई हा संघ बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 7 धावा. खूप खूप धन्यवाद संदीपजी पाटील बाताणे गावचे. खूप खूप धन्यवाद संदीपजी पाटील आणि संपूर्ण पाहुणे. आपण बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल आपला आभारी आहोत. सात रन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्गवरती आलाय मिस्टर सुजित. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय नितीन करता पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. अगोदर इतका शफल झाला बॅटर की गोलंदाजाने जवळजवळ व्हाईट बॉल पाहिला ना तर लेग स्टंपच्या खूपच बाहेर बॅटर ऑफ स्टंप वरती शफल झाला आणि लेग स्टंप वाईट वरती हा व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धावेने धावलं 8 धावा. स्टंप टू स्टंप लाईन अटॅक, जबरदस्त बॉल, स्टंपच्या वरून निघून जाणारा बॉल. बॅटरचा फुटवर्क चा अभाव जास्तीत जास्त दिसते. प्रभाव तितका पडेल का? 8 रन 1 बॉल. आता मात्र पुन्हा एकदा खराब बॉल होता परंतु त्या बॉलला छेडलं गेलं आणि चांगलं फील्डवर्क, शॉट फाईन लेगला हा बॉल निघून गेला होता. तिथे चेंडू अडवलाय. 1 रन. एका धावाने टीमची धावसंख्या 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा. मॅच नंबर 2 आपण बघतोय. जय मल्हार मडकेपाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स शिवणसाईचा संघ. खराब बॉल पाहिलं जाईल. आता अंपायर नक्की चेक करतील खेळपट्टीच्या आत आहे की बाहेर आहे हे निरीक्षण केलं जातंय पंचांच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा. येणारा बॉल फ्री हिट. 10 धावा.
आडव्या बॅटने खेळलेला फटका गॅप शोधलाय, फिल्डर येईल पाहतच राहील, इन टू द गॅप मधून वन बाउन्स, माजी आमदार चषक चौकार. चौदा धावा या फलकावरती लगावल्यात. बॅटिंग करणारा संघ आता कुठेतरी धावसंख्या पुढे नेण्याचं काम करतोय. दोन बॅटर सेट आहेत आणि दोन चौकार प्रमोदच्या बॅट मधून देखील आलाय. सुरुवातीला 3 बॉल डॉट केले आणि त्यानंतर 2 चौकार त्याच्या बॅट मधून येत आहेत. चौदा धावा 3 बॉल. चेंडू क्रमांक 4 सुजित बॉलिंग मार्क वरती. प्रमोद करता जास्तीत जास्त वेळ वाया घालवतोय गोलंदाजी करणारा संघ, म्हणून वेळ वाया घालवू नका प्लीज. अगोदरच थोडा उशीर झाला. वॉर्निंग दे ना, वॉर्निंग दे. बघा 15 मिनिटात 3 षटकं झाली नाही तर 16व्या मिनिटी तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये आणावा लागेल. ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल, व्हाईट बॉलचा सिग्नल, एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे येईल. 16 धावा 15 धावा, 3 बॉल 15. जास्त टाइम घालवलाय मुले. मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत राहिलाय, फिल्डर येईल आणि इथे मात्र 2 धावा. सध्या कंप्लीट. खूप दूर होता आणि लॉंग डिस्टन्स होतं, त्या कारणास्तव कॅच चेस होऊ शकला नाही. 2 धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे 17 धावा. लांब लचक हे षटक पाहतोय. 4 बॉल 17 धावा. हवे टर्न केला होता, अपील केले, अपील फेटाळून लावतात पंच आणि इथे 1 धाव येते. लेग बाईटच्या माध्यमातून ही 1 धाव की बॅटची हलकीशी स्पर्श झाला होता, त्या कारणास्तव इथे मात्र ही अपील फेटाळून लावलाय. चांगली अंपायरिंग. 1 धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 18. दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. ओ यावेळी हा बॉल अगदी क्रीजच्या बाहेर, चेंडू निघून जातोय. चौकारा करता नो बॉल आणि 4. होते शेवटचा बॉल होता तो नो बॉलचा आलाय, म्हणजे या 5 एक्स्ट्रा धावेने धावफलक 23 धावा. येणारा बॉल आहे फ्री हिट. जशी मुंबईला 12 डब्यांची लोकल पाहतो ना, तसंच ही 12 डब्यांची लोकल आहे की काय त्या प्रकारे गोलंदाजी होताना दिसते. फ्री हिटचा बॉल वरती चेंडूला ड्राईव्ह केले. फ्री हिट बॉल आहे, त्या कारणास्तव इथे तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या आतमध्ये ठेवावं लागेल. कॅच घेतला होता. कधी कधी असं सेलिब्रेशन पाहिले की कॅच घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील फिल्डरने फेकलेला आहे, तिथे षटकार आलेले आहेत. टेनिस क्रिकेट मध्ये अनेक असे कारनामे पाहिलेत. इथे कॅच घेतला परंतु फ्री हिटचा बॉल होता. धावफलक 25. 2 ओव्हर. माझी भेट झाली मैदानावर नदीला. मिस्टर रोशन प्रमोद 2 चौकार ठोकलेत. सेट झालेत बॅटर दोन्ही. टीमची धावसंख्या आहे 25 धावा.
यावेळी अप्रतिम फटका, फुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. टीमची धावसंख्या 6 ने वेगाने पुढे येते. 31च्या घरात प्रमोद सेठ झालाय आणि आता समोरच्या गोलंदाजाला अपसेट करण्याकरता तो रेडी आहे. जबरदस्त बॅटिंग, 2 चौकार, 1 षटकार, त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 31 धावा, 31. ऑफ स्टंप वरती पिचिंग केलाय, खडे खडे गेलाय, स्टँड अँड डिलिव्हर आणखी एक दर्जेदार माजी आमदारचे षटकार. धरून बॅट उभा राहिलाय मार. काय फटका गेलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. समोर चेंडू होता आणि काय बॉटम हँडचा वापर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. 6 धावेने टीमची धावसंख्या 37 धावा. म्हणून सुरुवातीला जवळजवळ 3 बॉल मध्ये स्ट्रगल राहिला. डॉट केले होते 3 सलग बॉल, त्यानंतर 2 चौकार ठोकले, आता 2 षटकार ठोकले. टीमची धावसंख्या 37. प्रमोदकडे भरपूर टाइम आहे आणि टायमिंग नुसारच सध्या फटकेबाजी होते. आता षटकार क्रमांक 3 येईल का प्रश्नचिन्ह आहे. बॉलिंग मार्क वरती रोशन रेडी होतोय. यावेळी हा बॉल पाहिला तर थोडासा सरप्राईज केलाय. ही लेन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे आणि कंट्रोल मध्ये या बॉल वरती गोलंदाज दिसून आला. अगोदरचे 2 जे बॉल होते ना ते सरळ आणि समोर ठेवले होते. इथे थोडा माइंडचा वापर केला, चेंज ऑफ पेस केला. ऑफ स्टंप वरती पिचिंग केलेला बॉल थोडा खाली राहिला म्हणून डॉट बॉल. दोन बॉल 2 षटकार लागल्यानंतर 3रा डॉट. टीमची धावसंख्या 37. 3 बॉल 37. पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. मिड विकेटचा फिल्डर पुढे येईल. 1 धाव कंप्लीट. पाहता पाहता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. थोडस फेकी खराब होती आणि इथे बॅकअप नसला ना तर क्रिकेटमध्ये लवकर बॅकअप होते. रनआउटची संधी 2 वेळा निर्माण झाली. संधीचं सोनं केलं नाही. 3 धावा येत आहेत. 3 धाव्याने धावफलक आता वेगाने पुढे येईल. 40 धावा, 4 बॉल. 4 बॉल 40. रोशनचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा फाईन केलेला फटका होता. लॉंग लेग रिसन मध्ये चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग पट्ट्याच्या दिशेने आणि पाहता पाहता सध्या फेकी खराब. यावेळी बॅकिंग दिले आणि या 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे. टीमची धावसंख्या 42 धावा. 5 बॉल. नितीन आणि प्रमोद काय 50 धाव्यांची भागीदारी पूर्ण करतील. पार्टनरशिप आतापर्यंत 42 ची पार्टनरशिप. तिसऱ्या षटकातील हा अंतिम बॉल. 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. फर्स्ट इनिंग आपण बघतोय सेकंड मॅचची. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला चेंडूला जर पाहिलं तर फिल्डरच्या हातामध्ये खेळून काढलंय. विकेट डाऊन. 3 ओव्हर.
निलेश नामकुडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आमच्या स्टेजवर येण्याची आपण कृपा करावी. निलेश नामकुडे आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. स्लॉग ओव्हर मध्ये रोहित आलाय बॉलिंग मार्क वरती, षटक क्रमांक 4. प्रमोद आणि प्रमोदने या अँड हँडसम लॉंगेस्ट फटका खेळला होता. उंची जास्त होती, फिल्डर करतोय चूक, येतोय षटकार. पुढे येते 48 धावा 48. यानंतर होणारा मॅच आई दुर्गा देवी 11 पासुरका आणि त्यांच्या अपोजिट आई गावदेवी. आणखी बॅक टू बॅक सेकंड प्रमोदच्या बॅट मधून षटकार. धाव संख्या 55 धावा 54 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. खास करून प्रमोदची बॅटिंग पाहिली ना तर त्याच्या बॅट मधून 14 बॉल मध्ये 38 धावा, 2 षटकार सलग ठोकल्यात आणि मागील ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, या चौथ्या ओव्हरच्या 2 बॉलवरती 2 षटकार. काय बॅटिंग केले प्रमोदने. काय हाफ सेंचुरी त्याची कंप्लीट होईल. 12 रन पाहिजेत प्रमोदला. अप्रतिम बॅटिंग. पुढचा बॉल प्रमोद करता. खराब बॉल भरकटलाय. गोलंदाज दुविधा माइंड मध्ये, नेमका बॉल टाकायचा कसा. आणि इथे पाहिला गेला हा बॉल तर डॉट बॉल आहे की काय. यस, निर्धाव चेंडू. स्टंपच्या वरून बॉल निघून जातोय. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर प्रमोदच्या बॅट मधून आणखी घेतोय धूमधडाका षटकार. येतोय. थँक्यू डीजे. 4 बॉल 60 धावा. काय फटका खेळलाय. समालोचन कक्षाच्या स्वागता करता हा बिग हिट. 44 वरती खेळतोय मिस्टर प्रमोद. टीमची धाव संख्या 60. 2 बॉल आणि प्रमोद करता 6 पाहिजे आहेत, हेच म्हणावं लागेल. हाफ सेंचुरी करता काय बॅटिंग केलंय. जबरदस्त बॅटिंग. फॅब्युलस इनिंगला बिल्ड केलंय आणि आतापर्यंत प्रमोदचा बोलबाला राहिलाय. काय हाफ सेंचुरी होईल कंप्लीट. इनसाइड आउट ऑन द अप. एकच वादा प्रमोद दादा आणि बॅट दाखवायचाय. त्या स्पर्धेतला पहिला अर्धशतक प्रमोदच्या बॅट मधून. हे खेळपट्टीला नतमस्तक होऊन बॅट दाखवायचे प्रमोद. जबरदस्त हाफ सेंचुरी कंप्लीट. पहिला अर्धशतक या स्पर्धेतला त्याच्या नावावर आहे. हो, यावेळी हा बॉल डॉट, परंतु जबरदस्त बॅटिंग केली. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची धाव संख्या 60. जिंकायला 61 धावा. प्रमोद साठी टाळ्या झाल्या पाहिजे. 50 धावा करणारा आतापर्यंतचा हा खेळाडू. आई दुर्गा देवी 11 पाचुरका आणि त्यांच्या अपोजिट आई गावदेवी केल्टन. 67 धावा जिंकायला आहेत. काय जबरदस्त बॅटिंग. प्रमोदचं नाव आज संपूर्ण दिवसामध्ये गाजत राहणार आहे. पहिली हाफ सेंचुरी त्याच्या बॅट मधून. 24 बॉल 67 आव्हान. आई दुर्गा देवी
पाचुरका आणि गावदेवी केल्टन ब. टॉसला आपण टॉस बॉक्सच्या दिशेने टॉस केला जाईल. पाहुण्यांच्या शुभ असते विनोदजी दुधडे साहेबांच्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत. जयो जया जया चला आपण टॉस करतोय. आई दुर्गादेवी पाचुरका आणि आई गावदेवी केल्टन ब. विनोद दुधडे साहेबांच्या शुभ असते आपण टॉस करतोय. 4 ओव्हरचा मॅच. कॅमेऱ्याचा आवाज इकडे होतोय त्याच्यातून नाही जात आवाज आवाज वाईस कॅमेऱ्यातून जातोय तिथून नाही जात. युट्यूबला चेक कर. आई दुर्गादेवी 11 पाचुरका टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. थँक्यू. 67 धावांचं आव्हान आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. विकास आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक डीजे ब्रेक आणि मॅच ऑन होईल. गेम ऑन. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. 67 धावा जिंकण्याकरता. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती पहिला विकेट डाऊन. आहे हो त्याच्यात कला. सन्मान करेन निलेशजी नामकुडा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. पंकज काचरे यांच्या शुभ असते त्यांचा विशेष सन्मान. निलेश नामकुडा यांचा विशेष सन्मान आपण करतोय. विनोदजी दुधडे यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया. त्यांना देखील विनंती केली आपण पुढे यायचं. विनोद दुधडे थँक्यू. विनोदजी दुधडे यांचा विशेष सन्मान.
कॅच उडालाय हवेत, चेंडू फिल्डर येईल, कॅच मात्र सुटलाय. धावफलक 4, 3 बॉल 4 धावा. 67 धावसंख्येचा पाठला करत असताना उमरभाई या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करूया. जनाब उमरभाई यांचा विशेष सन्मान. उमरभाईंचा विशेष सन्मान. थँक्यू उमरभाई. आपला हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये विकेट जातोय, विकेट डाऊन. चला बॅटर लवकर उतरत जा, थोडी घाई करायची आहे. कल्पेश आलाय, नवीन फलंदाज. कल्पेश खापरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण मंचावर येण्याची कृपा करावी. कल्पेश खापरे आणि बॅटर सुद्धा कल्पेश जातोय. कल्पेश मडके लेफ्ट हँडेड बॅटर. मोठा पटका खेळायचा होता, चेंडू हवेत राहिलाय, इनफिल्डला खेळलाय, गॅप शोधलाय, डीप मध्ये चेंडू निघून जातोय आणि इथे मात्र धावा कंप्लीट होतील. या दोन धावेने धावफलक पुढील टीमची धावसंख्या 6 धावा. वेलकम कल्पेश खापरे, आपलं हार्दिक स्वागत. एक ओव्हर आणि टीमची धावसंख्या आहे 6 धावा. घेऊ एक डीजे ब्रेक. धावसंख्येचं आव्हान. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन. तिकडे 7 होते, इथे 6 आहेत, पण इथे 2 विकेट गेल्यात. तिथे प्रमोद शेवटपर्यंत राहिला. प्रमोदने अर्धशतक झळकावलं आणि या स्पर्धेतली पहिली हाफ सेंचुरी प्रमोदच्या नावावर. काय बॅटिंग केली, षटकार चौकारांची आतिषबाजी, जास्तीत जास्त षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन. 61 पाहिजे 18 बॉल मध्ये. 18 बॉल 61 ची गरज. डॉट बॉल येतोय, जेवढे डॉट बॉल तेवढा दबाव बॅटिंग वाल्या टीम वरती. मडकेपाडा संघ या मॅच मध्ये जर विन व्हायचे तर चौकार षटकार मोठे फटके खेळावे लागतील, सातत्याने ते फटके घ्यावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा इरादा, कोटेन बॉलची संधी, कॅच कॅरी केलाय, गोलंदाज स्वतः जातोय. विकेट डाऊन, आणखीन एक विकेट डाऊन.
माध्यमातून नॉन स्टॉप गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहेत आणि प्रत्येक टेनिस विश्वातील जे नामचिन्ह खेळाडू आहेत, आयकॉन प्लेयर आहेत, त्यांची गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. क्रिकेट खेळत असताना प्रत्येकाचे एक एक आयकॉन आयडॉल प्लेयर आहेत, आवडते, आणि त्याच अनुषंगाने डीजेने देखील प्रत्येकाचं गुणगान गाणारा संगीत पेश केलंय, म्हणून डीजेचं कौतुक करेन. दांडीगुल इथे विकेट जातोय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड विकेट. आलाय नवीन फलंदाज. सहा रन वरती सध्या गाडी थांबले. बॅटिंग वाला संघ आपण बघतोय मडकेपाडा, जय मल्हार मडकेपाडा. हो, पुन्हा एकदा दांडी गोल, हॅट्रिक साधली जाते मिस्टर रोहितच्या माध्यमातून. जबरदस्त बॉलिंग अटॅक, हॅट्रिक घेणारा हा खेळाडू. मुंबईचा वंडर बॉल नवद्याचा परदीन गाजी. आय मुंबईचा वंडर बॉल नवद्याचा परदीन गाजी. आय मुंबईचा वंडर बॉल नवद्याचा परदीन गाजी. आय मुंबईचा वंडर बॉल नवद्याचा परदीन गाजी. वाईट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी राहिलंय या मॅच मध्ये. दोन गोष्टी पाहिल्या, फर्स्ट इनिंग मध्ये हाफ सेंचुरी प्रमोदची आणि रोहितची हॅट्रिक. नाव रोहित आहे आणि सातत्याने बॉल स्टंप वर हिट करतोय. आता वाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा धाव जे आता वाईटच्या हॅट्रिक वरती आलाय. अगोदर विकेटची हॅट्रिक घेतली, आता वाईटची हॅट्रिक घेईल का रोहित? धावा 8 झाल्यात. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 59 ची गरज. पुन्हा एकदा यावेळी विकेट जाण्याची दाट शक्यता, म्हणजेच विकेट विकेट विकेट, त्यानंतर वाईट वाईट, पुन्हा एकदा विकेट. रोहितने विकेट घेतलाय, आणखीन एक विकेट डाऊन. आता खराब बॉल. रोहितच्या गोलंदाजीमध्ये दोनच गोष्टी पाहिल्यात. व्हाईट बॉलचा इशारा, जेस WD नाही तर W. धमाल पिक्चर मध्ये देखील इतका ट्विस्ट नव्हता W शोधण्यामध्ये, तेवढे W शोधून दाखवले रोहितने.
पहिला सलग 3 विकेट, त्यानंतर 2 वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट, पुन्हा एकदा वाईट. गोलंदाजी अप्रतिम, विकेट मिळतात, धावा येत आहेत वाईटच्या स्वरूपात. दहा धावा. चला, भरपूर वेळ जातोय या मॅच मध्ये, जास्त वेळ खर्च होतोय. दांडे गोल, पुन्हा एकदा विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी राहिल्या रोहित. शैलेश बॉलिंग मार्क वरती. शरीरापासून दूर खेळलाय, फेकी जबरदस्त. 1 रन. टीमची धावसंख्या 11. 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. मोठा फटका खेळाय, 14 चेंडू हवेत, कॅच, ड्रॉप. कॅच ड्रॉप झालाय आणि त्यानंतर मात्र आता काही इथे पलटवार केला जाईल बॅटरच्या माध्यमातून. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग प्रमोदची, 50 धावा केल्या. सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी रोहितने हाय फाय पर पूर्ण केला. 2 रेकॉर्ड ब्रेक झाले एकाच टीम कडून. शिवणसई संघ आपण बघतोय. डीप मध्ये बॉल निघून गेलाय. आरामात फिल्डिंग करण्याचा इरादा आणि धावा जर चेस करायचा तर चौकार षटकार ठोकावे लागतील. रन आहेत टोटल 14. या 2 धावेने धावफलक 14. 3 बॉल. 9 बॉल 53 ची गरज, म्हणजे 9 बॉल मध्ये 9 षटकार. आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. यानंतर होणारा मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं आणि कोणता टाइमपास होणार नाही. नेक्स्ट मॅच मध्ये टायमर ऑन असेल, याकडे आपण लक्ष द्यायचंय. ड्राईव्ह केलाय या बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डिंग खराब, लेझी क्रिकेट, कारण की मॅच विजयाच्या दिशेने आहे म्हणूनच इतका हा एफर्ट खराब पाहायला मिळाला. चौकार येतोय. 5 बॉल. शेवटचा बॉल या 3ऱ्या ओव्हरचा.
शेवटच्या बॉल वरती अप्रतिम फटका, फिल्डर येतोय, कॅच सुटतोय. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे, अकाउंट मध्ये भरपूर धावा आहेत आणि फिल्डिंग करणारा संघ थोडा आळस घेतोय या मॅच मध्ये, म्हणूनच आरामात फिल्डिंग करताना दिसत आहेत. षटकाची होते समाप्ती, 3 ओव्हर, रन आहेत 20. शेवटचं षटक, ऑफ स्टंप वरती फटका अप्रतिम आहे, फिल्डर आला आहे आणि इथे मात्र डेड बॉल घोषित केला जाईल. तारेला बॉल स्पर्श झाला ना तर मग तिथे चौकार असो, षटकार असो, विकेट असो, कोणतीही घटना घडो, तो डेड बॉल असणार आहे. आता हुकचा फटका खेळलाय, सीमारेषेच्या बाहेर येईल, षटकार. अप्रतिम फटका होता, वेट अँड वॉच केलं आणि या फटक्याला खेळून काढलंय स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 26 धावा. आता उंची मोजले बॅटरची आणि व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून. एक्स्ट्रा धावा येतात, धावफलक 27, पाहिजे आहेत 40. 5 बॉल 40 ची गरज. ऑन ड्राईव्ह केलाय मिड विकेटला, फिल्डर येतोय आरामात फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट, 4 बॉल शिल्लक. 4 बॉल मध्ये 39 ची गरज. अजून एक विकेट जातोय, आणखीन एक विकेट डाऊन. आठ विकेट गेलेत. डॉट बॉल. 2 बॉल शिल्लक. एखादा षटकार आला तर ती रील्स टाकण्याकरता, स्टेटस टाकण्याकरता व्हिडिओ व्हायरल होऊ शकते. प्रयत्न चालू आहेत बॅटर कडून, परंतु इथे डॉट वर डॉट बॉल येत आहेत. अंतिम बॉल या इनिंगचा, या मॅचचा. शेवटच्या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा इरादा, परंतु चौकार जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. शेवटच्या बॉल वरती येतोय चौकार आणि मॅच हा जिंकलेला आहे जगदंब स्पोर्ट शिवणसाई. कॉंग्रॅच्युलेशन. आणि या स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय जय मल्हार स्पोर्ट्स मडकेपडा. आपण या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आपला आभारी आहोत. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट प्रमोद ठरलाय या मॅचचा हिरो. 50 धावा ज्याने केल्यात, षटकारांची आतिषबाजी केली, प्रमोदच ठरलाय या मॅचचा हिरो. प्रमोद यायचा आपण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता.